यानंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी आहे। शेतकऱ्यांपर्यंत आधीची न पोहोचलेली नुकसान भरपाई आणि दुष्काळ तसंच पाणी टंचाई या सगळ्यावरून विरोधक हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक दिवस दुष्काळावर चर्चा होणार आहे। सरकारकडून राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे, तर उर्वरित 40 लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। युतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं। मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरं समजा असं सांगून कदम पाटील वादावर पडदा टाकलाय। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकलाय। मुंबई विरोधकांनी संयुक्त बैठक पार पडली आणि यामध्ये बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप शिवसेनेच्या नव्यानं झालेल्या युतीवर जोरदार टीकास्त्र डागलं। ज्यांना अफजल खान म्हटलं त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मिठी मारली अशा शब्दांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घणाघात केलाय। निवडणुकीआधीच्या अधिवेशनाचा वापर युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी करणार असा आरोपही विरोधकांनी केला। शेतकरी कर्जमाफी, शासकीय नोकर भरती आदी मुद्द्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं देखील यावेळी विरोधकांनी स्पष्ट केलं। पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत। पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी ठरलेत। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुलवामा हल्ला घडवला गेला असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय। दरम्यान सरकारच्या सर्व निर्णयांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्यावरून अजित डोवालांना टार्गेट केलं। पाकिस्तानचं पाणी रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही राज ठाकरेंनी घणाघात केलाय। पाकिस्तानला जाणारं पाणी अडवायचं तर नदीत अमित शहा आडवे झोपणार का अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचे डावपेच काही असले तरी आपण निवडणुकीत सरकारचा खरा चेहरा देशासमोर आणणार। राफेल विमान खरेदी घोटाळा, नोटाबंदीमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार असल्याचं राज ठाकरेंनी कोल्हापुरात सांगितलं। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीनं प्रतिपूर्ती करावी या मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी आज राज्यभरातल्या शाळा बंद राहणार आहेत। यामध्ये राज्यातल्या 25,000 खासगी इंग्रजी शाळांचा समावेश आहे। मुंबई पुणे महामार्गावरील खालापूरजवळ असलेल्या अल्ना कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। खाद्यतेलाची कंपनी असल्यानं आगीचा चांगलाच भडका उडाला। नाशिकमधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे। नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे-फलसे टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या लेनमध्ये गाडी घातली। या कारणावरून प्रवाशांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव आणि वडाळी भोई दरम्यान दोन आयशरची समोरासमोर भीषण टक्कर झाली। या अपघातात 5 जण ठार झाले तर 35 जण जखमी झाले। जखमींना चांदवड, पिंपळगाव, बसवंतच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सिकंदराबाद एक्सप्रेसच्या महिला कोचच्या पायऱ्यांवर एका अज्ञात व्यक्तीचं शीर पडलेलं आढळलंय। त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली। काल सकाळी काजीपेठ इथं एका व्यक्तीनं रेल्वे रुळांवर आत्महत्या केली। कोकणातील सर्वात मोठी आंगणेवाडीची जत्रा आजपासून सुरू होते आहे। या यात्रेच्या निमित्तानं भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली। या यात्रेसाठी लाखो चाकरमानी आंगणेवाडी यात्रेसाठी दाखल झाले। नाशिकमध्ये बच्चू कडू यांची कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठीचा स्टेज सभा संपताच तुटला। त्यामुळे यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साताऱ्यात उभारणार असल्याची घोषणा उदयनराजेंनी केली आहे। साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनचं उद्घाटन उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केलंय। खासदार उदयनराजेंचा वाढदिवस हा त्यांनी पुलवामा इथल्या झालेल्या जवानांना समर्पित करत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र सुनील पाटील या चित्रकारानं उदयनराजेंचं हुबेहूब साकारलेलं चित्र उदयनराजेंना दिलं आणि शुभेच्छा दिल्या। MSRDCनं पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल ते खोपोली एक्झिट पर्यंत पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। येत्या 3 वर्षांमध्ये काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महामंडळानं नजरेसमोर ठेवलं आहे। नवीन आर्थिक वर्षापासून आयुर्विम्याच्या हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे। 22 ते 50 वयोगटातील विमाधारकांना याचा प्रामुख्याने लाभ होणार आहे। या वयोगटातील नागरिकांच्या मृत्यू दरात घट झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे।
ईव्हीएम माहिती अधिकाराच्या कक्षेत येतं आणि त्याबाबत कोणीही माहिती मागवू शकतो असं केंद्रीय माहिती आयोगानं स्पष्ट केलंय. 10 रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती मागता येते. बनावट ओळखपत्राला आळा घालणं यासाठी एसटी महामंडळानं स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली. आधार कार्ड क्रमांक जोडणी केलेल्या स्मार्ट कार्डमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवत असल्यानं या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आता मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मुंबई पालिकेच्या मदनापुरा परिसरातील एका ब्रिटिशकालीन आणि एक स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेल्या अशा 2 शाळांची 9 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात येणार आहे. एवढ्या पैशात शाळांचा पुनर्विकास करणं शक्य असताना दुरुस्ती केली जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विविध मागण्यांसाठी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला. या असहकार आंदोलनामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बीडीटी चाळ पुनर्विकास प्रकल्प रखडल्यानं प्रकल्प खर्चामध्ये तब्बल 10% वाढ झाली आहे. प्रकल्पाचं भूमिपूजन होऊन 2 वर्ष होत असून त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग, बॅनर, फ्लेक्सना बंदी घातली असूनही होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढते. 2018-19 या वर्षभरामध्ये तब्बल 11,202 होर्डिंग पालिकेनं कारवाई केली आहे. वातावरणात उष्मा वाढायला सुरुवात झाल्यामुळे मुंबईकरांनाही डोकेदुखी, ताप, सर्दी आणि अंगदुखी यासारख्या आजारांचा त्रास सुरू झाला. विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढतेय. दुसरी एसी लोकल चेन्नईच्या ICF कारखान्यातून निघाली असून तिच्या चाचण्या झाल्यानंतर ती मार्च अखेरीस किंवा एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेवर धावणारा या गाडीची मोटर आणि इतर यंत्रणा गाडीच्या खाली तळाला बसवण्यात आल्यानं प्रवाशांना बसायला 10% जादा जागा मिळणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे शहापूर तालुक्यातील धसई आणि खर्डी परिसरातील सुमारे 3,888 वृक्ष बाधित होणार आहेत. ही सगळी झाडं महाराष्ट्र वन विकास प्राधिकरणाकडून तोडली जाणार आहेत. मुंबईतल्या महत्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी लांब टनेल बोरिंग मशीन्स आणल्या जाणार आहेत. कोस्टल रोडसाठी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. या भुयारीकरणासाठी हे मशीन भूगर्भात उतरावं लागणार असून त्यासाठी खड्डा खणण्याचं काम सुरू आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं गाय दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. 21 फेब्रुवारीपासून हा नवीन दर लागू करण्यात आला. 2 रुपये कपात होणार असल्यामुळे उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. खापरी ते काँग्रेस नगर या मार्गावर 4 दिवस RDSOनं मेट्रोचं परीक्षण केल्यानंतर आता महामेट्रोला मेट्रो सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. मात्र लोकार्पणासाठी CMSRCची परवानगी आवश्यक आहे. ते बुधवारी नागपुरात येणार आहेत. अलीकडच्या काळात देशात मोनोलॉग सुरू आहे जो आपल्या संविधानासाठी घातक आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक उदय प्रकाश यांनी व्यक्त केले. मुंबईतल्या मटा साहित्य मैफल या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सी चालक अक्षरशः लुटतायत. आता मात्र या परिसरातील रिक्षा चालकांच्या मुजोरीला चाप बसणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रेल्वे सुरक्षा बल यांनी अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. यंदाच्या 17व्या लोकसभेसाठी नाशिक जिल्ह्यातील 100 पार केलेले 3,08,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात वयाची 100 पूर्ण केलेले सर्वाधिक म्हणजे 296 मतदार आहेत. मुंबईत राहणाऱ्या वीरपत्नी गौरीप्रसाद महाडिक या लवकरच भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत. इंडो चायना बॉर्डरवर तवांग इथं 2017मध्ये मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले होते. यानंतर आपणही सैन्यात दाखल होण्याचा निर्णय गौरी महाडिक यांनी घेतला होता. नागपुरात सुरू असलेल्या नाट्य संमेलनाचा समारोप पार पडला. यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर प्रख्यात गायिका देवकी पंडित यांनी भाष्य केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भीती संगीत क्षेत्रातील कलाकारांना बाळगायची गरज नाही, कारण संगीत हे वैश्विक आहे असं त्या म्हणाल्या. तर यावेळी संमेलनाची वारी हा विशेष कार्यक्रम या संमेलनाचा आकर्षणाचा विषय ठरला. या कार्यक्रमात आतापर्यंत झालेल्या 98 नाट्य संमेलनांच्या इतिहासाचा लेखाजोखा सांगणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील काही तरुणांनी एका म्युझिकल बँडची स्थापना केली. शांतीचा संदेश देण्यासाठी हे युवक प्रयत्न करत आहेत. भिवंडीच्या दापोडा इथं मध्यधुंद पोलिसांनी वडील आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी नारपौली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये करण्यात आला. तर महाराष्ट्रात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. डोंबिवलीच्या टिळकनगरमध्ये एका दुकानाला रात्री 8च्या सुमारास आग लागली होती. यावेळी आगीवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मुंबईतील माढा रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना एका महिलेचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडली. ही धावती ट्रेन पकडणं या महिलेच्या जीवावर बेतलं असतं.
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. सरकारनं निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12% 5%वर आणलाय, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 8% 1% आणलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील धामणंद या प्राचीन महालिंग देवस्थानच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडला. खेड तालुक्यातल्या धामणंद या गावातील सह्याद्रीच्या कुशीत दुर्गम ठिकाणी असलेल्या महालिंग देवस्थानला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं आठवडाभर संस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रींच्या पालखीचा रथ, मेना आणि गजा अश्वासह नगर परिक्रमा होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता पवारांशी राजकीयदृष्ट्या जुळवून घेण्याची तयारी दाखवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र सावध भूमिका घेण्यात येते. मित्रपक्षांच्या जागा वाटपानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काँग्रेसमधील लोकसभेच्या जागांच्या अदलाबदलीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. केंद्र सरकारनं अर्धसैनिक दलांच्या जवानांना एक मोठी भेट दिली आहे. गृह मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सीआरपीएफच्या निरीक्षकाचा भत्ता आता 9,700 रुपयांनी वाढून तो 17,300 रुपयांमध्ये गेलेला आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर शहीद झालेत. एक मेजर आणि एक जवान गंभीर जखमी झालाय. 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या राज्यघटनेतील कलम 35A या कलमासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात धरपकड सुरू आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नान केलं. यानंतर त्यांनी गंगाजलाचीही पूजा केली. त्यानंतर मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांची चरणवंदना केली. यावेळी योगी आदित्यनाथ देखील मोदींसोबत उपस्थित होते. बांगलादेशमध्ये विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे. ढाकामधून दुबईला जाणारं विमान एका बंदूकधारी व्यक्तीनं हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चितेगावमधील शाह अमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. चेन्नईच्या पोरूर भागामध्ये 220 गाड्या जळून खाक झालेत. एका पार्किंग लॉटमध्ये आग लागली आणि पार्क केलेल्या सर्व गाड्या जळाल्या. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही आहे. वाहनाच्या धडकेत एका पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या बंदोबस्तादरम्यान आयशर टेम्पोनं धडक दिल्यानं पोलीस कर्मचारी रामचंद्र खोत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गेल्या 2009 ते 2019 या 10 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. तेव्हा शरद पवार केंद्रीय मंत्री होते. कार्यकर्त्यांवर आणि प्रशासनावर दबाव होता. त्यामुळे स्वर्गातून येऊनही लोकांनी मतदान केलं असं वक्तव्य सुभाष देशमुखांनी केलंय. मित्रपक्षांची आघाडी सन्मानपूर्वक असली पाहिजे. दुर्बलतेतून नव्हे तर देशातील जातीयवादी सरकार घालवण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतलाय. हे देशाचं नेतृत्व करायला निघालेल्या कोणत्याही मोठ्या नेत्यानं विसरू नये असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचं नाव न घेता दिलाय. युतीमध्ये आरपीआयला स्थान देण्यात न आल्यानं आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रामदास आठवलेंनी शिवसेना भाजपला दिलाय. यानंतर पाहणार आहोत इतरही घडामोडी थोडक्यात. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची लष्कर प्रमुख बिपिन रावत, हवाई दल आणि नौदल प्रमुखांसोबत 2 दिवस बैठक होणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये पाकसोबत सध्या उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तानातील व्यापार गेल्या 7 महिन्यात 7% वाढला. आर्थिक वर्षातील पहिल्या 6 महिन्यांमध्ये भारताची पाकिस्तानला निर्यात एकूण व्यापाराच्या 79.33% आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून शेवटच्या मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधला. मात्र निवडणुकीनंतरही आपण पुढील मन की बातमधून संवाद साधू असं म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान असू असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केलाय. नितीन गडकरींची हिमाचल प्रदेशच्या चंबीमध्ये सभा झाली. यामध्ये त्यांनी त्यांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकाळापासून सर्व विकास कामांचा पाढाच वाचला. मला पत्रकार कोंडीत पकडू शकत नाहीत कारण मी जे बोलतो ते करून दाखवतो असं गडकरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली आहे. दगडफेकीत ड्रायव्हरच्या खिडकीसहित इतर खिडक्यांच्या काचा फुटल्या असून मोठं नुकसान झालंय. रॉबर्ट वड्रा यांनी भविष्यकाळात राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी मोठी भूमिका बजावण्याची इच्छा रॉबर्ट वड्रा यांनी व्यक्त केली आहे. रॉबर्ट वड्रा यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही इच्छा व्यक्त केली आहे. बातम्या थोडक्यात. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले. काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी या काळ्या फिती बांधून निषेध केला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी20 सामन्यामध्ये भारताला पराभव पत्करावा लागलाय। पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात धीम्या गतीनं झाली आहे। भारताला अवघ्या 126 धावांची मजल मारता आली। 3 विकेट राखून ऑस्ट्रेलियानं भारतावर मात केली। नवी दिल्लीत सुरू असणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीनं विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावले। 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात चौधरीनं 245 गुण कमावत हे पदक पटकावले आणि ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलंय। पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे। भारताकडून हल्ल्याच्या शक्यतेनं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयामध्ये आपत्कालीन व्यवस्था कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। हा कक्ष 7ही दिवस 24 तास काम करणार आहे। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये भारतीय वंशांच्या नागरिकांनी मार्च काढला। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या मार्चद्वारे आदरांजली वाहण्यात आली। ग्रीसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते। उत्तर ग्रीसमधील फ्रोलिना शहरामध्ये 6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। संपूर्ण शहरावर बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळते। चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या 91व्या ऑस्कर पुरस्काराला सुरुवात झालेली आहे। रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर फ्री सोलोला सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलेला आहे।